नमस्कार. लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरम द्वारा आयोजित पुस्तक समजून घेऊया या कार्यक्रमासाठी आपण मला निमंत्रित केल्याबद्दल मी संयोजकांचे व टीमचे आभार मानते. एखादे पुस्तक समजून घेतेवेळी पुस्तक समजून घेण्याच्या पद्धती किती आणि कोणकोणत्या असतात या नीटपणे उलगडल्याशिवाय आपल्याला कोणत्याही पुस्तकाकडे जाता येत नाही. पुस्तक समजून घेत असताना ते कोण समजून घेत आहे याचा विचार सर्वप्रथम आपल्याला करावा लागतो. विद्यार्थी जेव्हा एखादे पुस्तक समजून घेत असतात तेव्हा त्यांचे पुस्तक समजून घेण्याची पद्धत ही विशिष्ट आणि वेगळी असते. विद्यार्थ्यांना पुस्तक समजून घेत असताना ध्येय, उद्दिष्ट, अभ्यासक्रमावरील आधारभूत घटक यांना बांधील राहावे लागते. त्या ठिकाणी ती कलाकृती किती मोठी आहे, ती किती श्रेष्ठ आहे, वाङ्मयीनदृष्ट्या तिचे महात्म्य काय या गोष्टी दुय्यम ठरतात व वर्तन परिवर्तनासाठीचे आवश्यक घटक मुख्य ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्याला पुस्तक वाचत असताना या गोष्टींचे भान ठेवावे लागते, कारण त्याला त्या पुस्तकावर परीक्षा द्यायची असते आणि त्याचे व्यक्तिमत्व हे परीक्षेतील पेपर तपासणाऱ्याला आजमावायचे असते. त्यामुळे ही पुस्तक समजून घेण्याची विद्यार्थ्यांची पद्धत ही सर्वस्वी वेगळी असते. त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा पुस्तक वाचत असताना आपण हे पुस्तक विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत आणि हे ध्येय, उद्दिष्ट, पाठ्यक्रमावर आधारभूत घटक यानुसार शिकवणार आहोत हे नेहमीच ध्यानात ठेवावे लागत असते. त्या पुस्तकाबद्दल हे मराठीतील श्रेष्ठ पुस्तक आहे, हे मराठीतील थोर पुस्तक आहे अशी विधानं करून चालत नाही. कारण विद्यार्थ्यांमध्ये वर्तन परिवर्तन घडविण्यासाठी तो शिक्षक ती कलाकृती शिकवत असतो. त्याला नेहमी विद्यार्थ्याच्या वर्तन परिवर्तनाला केंद्र ठेवूनच ते पुस्तक वाचावे लागते व शिकवावे लागते. वाचक हा घटक समजून घेत असताना पुन्हा वाचकाचे प्रकार लक्षात घ्यावे लागतात. उच्च अभिरुचीचा वाचक एखादं पुस्तक कसे समजून घेतो, त्याच्या समजून घेण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि सामान्य वाचक एखादं पुस्तक वाचतो तेव्हा ते पुस्तक तो कशा प्रकारे वाचतो आणि एखादा समीक्षक एखादे पुस्तक जेव्हा वाचत असतो तेव्हा ते पुस्तक कोणत्या पद्धतीने समजून घेतो हे पाहणे गरजेचे ठरते. या पद्धती ध्यानात घेण्याचे कारण असे की आपण कोणते पुस्तक कशा प्रकारे समजून घेतो यावर बऱ्याच अंशी त्या पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समोर येतो. मी पुस्तक समजून घेऊया या कार्यक्रमासाठी भारत काळे यांचे ऐसे कुणबी भूपाळ हे पुस्तक निवडलेले आहे. मला हे पुस्तक कशासाठी समजून घ्यायचे आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते मला मिळाले की मला त्या पुस्तकाकडे जाण्याची वाट सापडणार आहे. हे पुस्तक एका लाईव्ह कार्यक्रमासाठी मी समजून घेत आहे आणि त्यासाठी मी हे पुस्तक माझ्या समोर घेतले आहे. आता जेव्हा अनेक लोकांच्या समोर मला हे मी समजून घेतलेले पुस्तक मांडायचे असेल तर मला काही गोष्टी प्राथमिक स्तरावर लक्षात घ्याव्या लागतात. त्यात जे पुस्तक मी समजून सांगते आहे ते मला अदृश्य असणाऱ्या वाचकांसाठी सांगायचे आहे. त्यांचा वयोगट मला माहिती नाही, ते कोणत्या प्रकारचे वाचक आहेत हेही मला माहिती नाही आणि त्यांच्या समोर ही कादंबरी मला मांडायची आहे. तेव्हा मी त्या पुस्तकाला पहिला प्रश्न विचारत असते की तुला समजून सांगण्यासाठीच्या वाटा तू मला सुचव. आणि पहिली वाट त्यातनं अशी दिसते की पुस्तक सरळ आणि थेट वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये जो आशय तयार होतो तो आशय श्रोत्यांना सांगावा का. दुसरं असं की जो आशय माझ्या मनामध्ये निर्माण झाला तो कोणत्या प्रकाराने झाला आणि तिसरं या आशयाला माझी व्यक्तिगत प्रतिक्रिया कशी राहिली आणि या प्रतिक्रियेतून माझ्या मनात आणि माझ्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये या पुस्तकाने काय भर टाकली हे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात. ऐसे कुणबी भूपाळ किंवा या प्रकारची कोणतीही कादंबरी जेव्हा एखादा वाचक वाचत असतो तेव्हा त्याच्या समोर अक्षरं असतात आणि या अक्षरांच्या साहाय्याने तो आपल्या मनामध्ये कथा रचत जात असतो. म्हणजे अक्षरं तुमच्या मनामध्ये, मेंदूमध्ये एक कथा निर्माण करत जातात आणि ही कथा हळूहळू विकसित होत शेवटच्या पानावर या कथेची रचत जाण्याची समाप्ती होते. म्हणजे प्रत्येक वाचणारा आपापल्या पद्धतीने ती कथा रचत असतो. त्यामुळे एखाद्याला जो आशय महत्त्वाचा वाटेल तो आशय दुसऱ्याला महत्त्वाचा वाटेलच असे नाही. प्रत्येकाची रचण्याची पद्धती ही वेगळी असते. जशी त्याची वाचनाची पद्धती तशी त्याची रचण्याची पद्धती.
मी ही कादंबरी कशी वाचली हे समजून घेतलं की मग माझ्या मनात कोणतं कथानक रचत गेलं हे सांगणं सोपं होऊन जातं. ही एका गावात घडणारी गोष्ट आहे. म्हटलं तर ती एका कुटुंबात घडणारी गोष्ट आहे. या कादंबरीत 2 कुटुंबांचं चित्रण आहे. दोन्हीही कुटुंब शेतकरी मराठा समाजातील गावातील प्रतिष्ठित असणारी आहेत. द्वारकाबाई, तिची 2 मुलं काशीनाथ आणि विश्वनाथ, मुलगी सुनंदा. काशीनाथ घराचा कारभारी आहे. त्याची गावात प्रतिष्ठा आहे. गावातील प्रत्येक कुटुंबातील कार्यक्रमामध्ये त्याचा वावर आहे. त्याच्या पायाला हात लावल्याशिवाय गावातील लेक नांदायला जात नाही आणि सून गावात येत नाही. गावातलं प्रत्येक प्रेत यानं खांद्या दिल्याशिवाय मसणवाट्यात जात नाही. यानं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला गावातली म्हातारी कोतारी माणसं नंदी बैलासारखी माना हलवीत असतात. एवढं नैतिक वजन असणारा काशीनाथ चंद्रा या शेण काढणाऱ्या बाईच्या नादी लागतो आणि त्याची आजपर्यंत कमावलेली सगळी पत लयाला जायला लागते. त्याची सुरुवात घरातूनच होते. विश्वनाथ शेताकडे निघालेला असतो त्यावेळी गावातील म्हातारी कोतारी माणसं काशीनाथच्या वागण्याची चर्चा करत असतात. ती ऐकल्यावर आणि लोकांच्या बोलण्याने विश्वनाथ चिडतो आणि शेताकडे न जाता घराकडे परत फिरतो. वाटेतच त्याला चंद्री दिसते. तिला तो वाटेतच आजपासून तू आमच्याकडे शेण काढायला येऊ नको म्हणून सांगतो. चंद्री निघून जाते. परंतु काशीनाथला ही गोष्ट खटकते आणि हा माझ्या कारभारात ढवळाढवळ कशा पायी करायला आहे म्हणून काशीनाथ रागाने निघून जातो. काशीनाथ कुठं गेला असेल म्हणून द्वारकाबाई विश्वनाथाला काशीनाथची चौकशी करायला सांगते. त्यावेळी विश्वनाथ म्हणतो, त्याला जाऊ दे, कुठं जायचंय ते आणि काय करायचंय ते करू दे. तू काहीच बोलू नको. मला माहीत आहे ते काहीच करीत नाही. नीट वापस येते ढुंगणात शेपूट घालून. आपण जर त्याला पाहत फिरू लागलं की ते लई आकातल्यावानी करेल. आणि दुसऱ्या दिवशी सुकळीच्या मामाचा निरोप येतो. काशीनाथ इकडे आलेला आहे. तो काय माझं ऐकत नाही. तुम्ही येऊन घेऊन जा. त्यावेळी द्वारकाबाई लेकाच्या मायेने त्याला आणायचा विचार करत असतात. तेव्हा काशीनाथची बायको निर्मला त्या द्वारकाबाईला म्हणते, कशाला कोणाला आणायला जायची गरज आहे? त्याला घरातनं जायला का त्याला घराकडं न यायला का तंगडे नाहीत का? तुमची इतकी गरज पडली. थोबाड घेऊन जसं इथून निघून गेलेत तसं त्याला वापस येता येईना का? त्याच्या पायावरून का मरीमाईचा गाडा गेलाय का? की त्याला चालता येईना झाले, तिथंच लुळे होऊन पडलेत म्हणून तुम्ही आणायला चालल्या? द्वारकाबाई निर्मलाच्या बोलण्याने अवाक होते आणि न राहून तिला म्हणते, अगं जरा आबन बोल, नवरा आहे तो तुझा? निर्मला म्हणते, होय हाय की. आडाचा पावला आणि कुडाला लावला. नुसताच गळ्यात पोथपुरता. काय चाटायचा आहे का? येसन इथं माझ्या गळ्यात आणि दोरी त्या रांडकडे. काय नादर कारणानं गेलाय माझा नवरा रुसून? काय तर म्हण शेण काढणारी घरच्यानं कामावून काढून टाकली. तिला माझ्याच उरावर बसवा म्हणावं ना, म्हणजे काढून टाकायचं कामच राहत नाही. काय नवरा हाय. आणि अत्यंत ठामपणे ती निर्मला द्वारकाबाईला म्हणते, आत्याबाई तुम्ही अजिबात त्याला आणायला जाऊ नका. त्यालाच इकडून निरोप द्या. म्हणावं इकडं यायची काहीच गरज नाही. तुम्ही तिकडंच जा. आम्ही इकडं सुखानं राहतो. लईच वाटत असन तर त्या रांडला बी घेऊन जा म्हणावं. बरी संगत होईल गोड गोड बोलायला आणि तोंडात तोंड घालून बसायला. जा तिकडंच. इथं आमच्या नजरेला कमीत कमी आग तरी नका. काशीनाथचं हे वागणं निर्मला आणि विश्वनाथला खटकत होतं. परंतु द्वारकाबाई लेकाच्या मायेने त्याला घेऊन येते. याचा राग निर्मला व विश्वनाथाला येतो. घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेण काढण्यावरून वाद सुरू होतो आणि चंद्रीला पुन्हा कामावर द्वारकाबाईला बोलवायला काशीनाथ भाग पाडतो. एक दिवस सहज म्हणून निर्मला वाड्यात गौऱ्या आणण्यासाठी जाते. तर तिथे चंद्री आणि काशीनाथ यांच्यातली कुजबूज ती ऐकते आणि सरळ चंद्रीच्या अंगावर धावून जाते. प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्याने निर्मलाचा प्रचंड संताप होतो आणि ती अंथरूण करून झोपून राहते. परंतु तिच्या वागण्याकडे काशीनाथ फारसं लक्ष देत नाही. उलट तिलाच स्पष्टपणे म्हणतो, माझं तिच्यासोबत काय सुटायचं नाही. तुझं तू ठरव कसं करायचं ते. म्या तुला जसं पहिलं सांभाळीत होतो तसंच सांभाळतो. काशीनाथच्या अशा बोलण्याने निर्मला अधिकच खचते. तेव्हा द्वारकाबाई तिला धीर देताना म्हणते,
लेकरा बाळाकडे बघ, त्यांची तोंड कसे चिमणीसारखे झालेत बघ. आणि निर्मला ज्यावेळी लेकरांकडे पाहते आणि तिला लेकरांची तोंड पाहून जगण्याची तीव्र उर्मी उसळून येते. तिची प्रकृती हळूहळू सुधरत जाते. परंतु काशीनाथच्या वागण्यामध्ये दिवसेंदिवस बिघाडच होतो. काशीनाथ नेहमी वाड्यात राहतो, शेताकडे जात नाही. वाड्यातूनच शेतातल्या कामाचं टिपण देतो. चंद्रीबरोबर तिचा नवरा सोपाण्या आणि सासरा सखाराम यांनाही कामावर ठेवतो. याची प्रचंड चीड विश्वनाथाला येते. तो द्वारकाबाईला वेळोवेळी ह्या गोष्टी बोलूनही दाखवतो. त्यातच ज्वारीच्या पेरणीच्या वेळी पेवातली ज्वारी पेरली जाते आणि पेरणी परत फिरते. त्यामुळे गावामध्ये प्रचंड नामुष्की होते. विश्वनाथ शेताकडे जातो आणि शेतातली कापसाची ज्वारीची धाटं उपसून आणून गावात काशीनाथाच्या मित्रांना दाखवतो. ते मरी लागलेली झाडं बघून सगळे काशीनाथच्या हलगर्जीपणाविषयी बोलतात. त्यातच तुरीच्या खळ्यावर सोपाण्या तुरीचं चुंगडं लपावून ठेवतो. भर दिवसात तुरीची चोरी होते. कापूस वेचायला आलेला असताना काशीनाथाच्या हलगर्जीपणामुळे तो वाटोळा होतो. वाटोळा तर होतोच, पण चोरूनही नेला जातो. त्यातच एक दिवस दुपारच्या वेळी बाल्याची बायको काशीनाथाला येऊन भेटते. नवरा लईच त्रास द्यायला लागलाय म्हणून सांगते. परंतु बाल्या काशीनाथाला भेटलीसच का म्हणून काठीनं तिचं डोकं फोडतो. ही गोष्ट कळाल्यानंतर बसलेल्या जागेवरच काशीनाथचा एकदम तोल जातो. तो म्हणतो, मागच्या वेळी मीच तर त्या दोघांचं भांडण सोडवलं होतं. आणि तो शांत बसतो, कारण त्याला लक्षात येतं की आता आपल्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहत आहेत. त्यातच चंद्रीचं आणि इमीचं भांडण होतं आणि काशीनाथ इमीच्या नवऱ्याला हऱ्याला समजुतीनं इमीला गप्प राहा म्हणून सांगायला सांगतो. हऱ्याला काहीच माहिती नसतं, त्यामुळे हाळ्या गप्प उभं राहून सगळं ऐकून घेतो. परंतु घरी गेल्यानंतर घडला प्रकार त्याला कळतो आणि दारू पिऊन हऱ्या काशीनाथाच्या नावाने गावभर शिव्या देतो. दिवाळी जवळ आलेली असते. लोकांच्या लेकी माहेरी येत असतात. द्वारकाबाईला सुनंदाची खूप आठवण येत असते. सुनंदाला 9 महिने झालेले असतात. द्वारकाबाई सारखी काशीनाथाला सुनंदाला कधी आणतोस म्हणून विचारत असते. तरी काशीनाथ सुनंदाला आणण्याचा काही विचार करत नाही. शेवटी विश्वनाथ सुनंदाला घेऊन येतो. काशीनाथ सुनंदाला आणण्याची टाळाटाळ करतो. विश्वनाथ सुनंदाला घेऊन येतो. काशीनाथ उधारी खूप झालेली आहे म्हणून घरात कोणाला कपडे आणत नाही. आणि एक दिवस चंद्राला तालुक्याहून कापडं घेऊन आल्याची बातमी द्वारकाबाईला कळते. ती काशीनाथाला विचारते, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरं देतो. वाड्यात बसूनच रोजंदारीचं टिपण देणं, शेतात गड्यांनी चालवलेला गोंधळ, गावातील गेलेली प्रतिष्ठा यामुळे विश्वनाथ आणि द्वारकाबाई प्रचंड अस्वस्थ होतात आणि द्वारकाबाई काशीनाथकडील कारभार विश्वनाथाकडे देण्याचा निर्णय घेतात. काशीनाथकडून घेतलेली कारभाराची म्हणजे हिशोबाची वही विश्वनाथाकडे देताना विश्वनाथाची पत्नी पुष्पा आनंदून जाते. तिला हिशोबाची वही घेताना आपला नवरा कसा दिसत असेल हे पाहण्याची इच्छा होते. म्हणून ती बसल्या जागेवरच एक हात बाजूला टेकून त्याच्यावर शरीराचं वजन तोलून वाकून पाहू लागते. तिचं हे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं वागणं पाहून द्वेषाची तीव्र रेषा निर्मलाच्या मस्तकामध्ये भिरभिरते आणि ओठातून तितकीच जळजळीत प्रतिक्रिया बाहेर येते. ते असं काय टीचर वर करून पाहिलीस? त्यो रोजच तुझ्या उरावर बसणार आहे. केव्हा पाहिला नाहीस का? इतका अब्दा करून पाहिलीस ते? निर्मलाच्या बोलण्याने पुष्पाचा चेहरा खाडकन उतरतो. 2 जावांच्या मध्ये संघर्षाची ही पहिली ठिणगी पडते. कारभार हातात आल्यानंतर पहिल्यांदा तो चंद्राला कामावरून काढून टाकतो आणि सरूबाईला कामाला ठेवतो. विश्वनाथाच्या या निर्णयामुळे निर्मलाला एकदम मोकळं वाटू लागतं. विश्वनाथ कामावरचे गडी बदलायचे ठरवतो, कारण गडी मालकाच्या कानाखालचे असावे. गडी काम बिघडवतील आणि आपली बदनामी होईल यातच मालकीही जाण्याची भीती असते. शिवाय अतिशहाणा गडी हा मालकाचं काम ऐकायचं नसलं की कसं कामाचा इचका करतो हे गावाला चांगलं माहिती होतं. चंद्राचा नवरा सोपाण्या याच्या अगोदर धोंडीरामाच्या इथे कामाला असतो. एक वेळ त्याला मालकानं फवाऱ्यावर धाडलं. कापसाची पहिली फवारणी ती काही इंजिनच्या फवाऱ्यानं परवडणारी नव्हती. उगीच झाडं लहान आणि औषध जास्त पडतं, त्यामुळं हातपंपाचा फवाऱ्यानं फवारावं म्हणून
सोपाण्याला सांगतो, पण सोपाण्याच्या मनामध्ये काही त्या दिवशी फवारणी करायचं नसतं. मग त्याने एक शक्कल लढविली. फवारणी करीत पातीनं पुढे गेला आणि पलीकडच्या काठ्याला वळायचं की त्यानं खिशातून रेझर पत्ती काढून चटकन नळी कापली. फर्र चिरकांडी बाहेर आली. त्याबरोबर तो ओरडला, नळी फुटली हो. सगळं औषध रानात सांडून गेलं. त्याला थोडीच मालकाची पर्वा होती. मालकाचा सगळा इस्तुई झाला तरी याला काय देणं घेणं, त्यापेक्षा याचा कंटाळा महत्वाचा. धोंडीरामानं कापलेली नळी पुन्हा बसविली. पुन्हा कलावर फुटली. मग मालकाच्या लक्षात आलं आणि मालकानं सोपाण्याला रानातून हाकलून दिलं. असं होणं नव्या मालकाला परवडणारं नव्हतं. म्हणून विश्वनाथाने गड्यांमध्ये बदल केला. सोपाण्या आणि सकाराम यांना कामावून काढून टाकलं आणि आपल्या ऐकण्यातले गडी त्याने कामावर ठेवले. पुढे हिशोबाची वही, त्याबरोबरच पासबुक, चेकबुक काशीनाथाकडून घेतलं गेलं आणि काशीनाथ एकदम रिकामा झाला. यावर्षी शेतामध्ये कापसाचं रान जास्त करायचं, उत्पन्न भरपूर घ्यायचं म्हणून गावातला, शेजारच्या गावातला खत विश्वनाथ शेतात नेऊन टाकतो. पेरणीच्या वेळी सोसायटी उचलतो. तेव्हा मात्र काशीनाथ द्वारकाबाईकडे विश्वनाथाच्या अशा वागण्यामुळे आपण सगळे कसे अडचणीत येऊ हे सांगतो. द्वारकाबाई विश्वनाथाला विचारायला जाते तेव्हा तो तिला गप्प बसवतो. विश्वनाथ सोसायटीचे पैसे घरात घेऊ देतो. द्वारकाबाई म्हणते, एवढे पैसे घरात ठेवायचे कसे? हे लेकराबाळाचं घर आहे, घरात पैसे ठेवण्यासाठी माझ्याकडे पेटीला कुलूप नाही. हा सगळा विचार करत असते तेवढ्यात विश्वनाथ पुष्पाला बोलावतो आणि पैसे तिच्याकडे ठेवायला देतो. ही गोष्ट द्वारकाबाईच्या जिव्हारी लागते. पुढे पेरणीच्या वेळी जिव्हारी लागते आणि पुढे पेरणीच्या वेळी कापूस, खत या सगळ्यांसाठी सोसायटीचा उचललेला पैसा खर्च होतो. त्यातच गावामध्ये निवडणुका लागतात आणि निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागतं. विश्वनाथ लोकांना एकत्र करतो आणि त्यांना काही पैसे देण्याच्या निमित्ताने काहीतरी गोड बोलून फोडाफोडी करण्याचं काम तो या सगळ्यामध्ये करत असतो. आणि ज्या वेळेला पैसे घ्यायचे असतात किंवा द्यायचे असतात तेव्हा तो सरळ लोकांना सांगत असतो की तुम्ही घरी जा, पुष्पाकडनं पैसे घ्या. आणि लोक घरी येतात. द्वारकाबाई आणि निर्मला यांना वगळून ते पुष्पाला घरभर शोधत फिरतात आणि ही गोष्ट द्वारकाबाई आणि निर्मलाला खटकत राहते. आणि ज्या वेळेला काशीनाथला ही गोष्ट कळते की विश्वनाथ कशा प्रकारे निवडणुकीमध्ये घरातला पैसा वाया घालवतो आहे, त्यावेळी तो गावातल्या काही लोकांना एकत्र करतो, त्यांची मीटिंग बोलवतो आणि बिनविरोध निवडणूक करतो. त्यातच लोक सरपंच म्हणून विश्वनाथाचं नाव घेतात तेव्हा अत्यंत हुशारीने त्याच्या नावाला विरोध करतो. कारभार हातात आल्यावर विश्वनाथ भास्कराच्या आशीचं लग्न पुढं होऊन लावून देतो आणि आशी 8च दिवसामध्ये वापस येते. त्यावेळी काशीनाथ आशीचं आणि विश्वनाथाचं लफडं आहे अशी गावभर चर्चा करतो. पुढं विश्वनाथ आशीचं दुसरं लग्न लावून देतो. तिला गावात रिकामा प्लॉट घेऊन देतो, त्याच्यावर घर बांधून देतो. घर बांधताना गवंड्याच्या हाताखाली स्वतः काम करू लागतो. या सगळ्यात जवळचे पैसे संपले म्हणून तो काशीनाथाच्या नावाने सोसायटी उचलायची ठरवतो. काशीनाथ त्याला विरोध करतो. आपण कसे बरोबर आहोत हे सांगण्यासाठी तो द्वारकाबाईला म्हणतो, माझ्या नावावर सोसायटी उचलू, पण अगोदर त्याला त्याच्या नावावर उचललेली सोसायटी भर म्हणावं, म्हणजे आडीनडीला कोणाचं तरी खातं कोरं पाहिजे. द्वारकाबाईला हे पटतं. तेव्हा द्वारकाबाईला प्रश्न पडतो की असं का व्हावं? लहानं गेलं लपायला आणि पुहत आलं चाफायला. ज्याला भेवावं तेच मोहरं यायले. आता ह्या आवा घराच्या मालकाच्या काहून मागं लागल्या असतील की कारभारी झालेले समधेच अशा आवाच्या भानगडीत पडत असतील. तसं म्हणावं तर घरपर्यंत कारभारी आहेतच की, मग त्यांचं व्यासच असन का? उघडं नसलं तरी चोरून मारून असल का? हे मालकाच्याच नशिबाला काहून असत की कारभारी झाल्यावर मनानच काहीही न करता असं घडत असत की ह्यो कारभारी हाय, याच्याजवळ ताकद हाय, पैसा हाय म्हणून ह्या रांडा मालकाला जवळ घेत असतील. कठाळ्यानं दुसऱ्या गोऱ्याला धडका देऊन गाय जवळ करावी की गायीनं कठाळ्याजवळ जावावं, समजा आपण मत्या घडत असन का? मग अशी एखादी रांड शेपूट वर करून जवळ आल्यावर ह्यो मालक तरी कशापायी सोडतील? माणसाचं आणि माणसाचं बी ढोरा वासरावानीच असन का? माझ्यावर आलेल्या बाईनं एखादा खमक्या कारभारी पाहावा, समधीच सोय करणारा, तसंच असन का?
आणि हे जन्मोजन्मी असंच घडत असन का ह्याच्याच बापजात्याच्या रक्तात काही अवगुण असल. एखादी आगाऊबाई दिसली की यायचं रगत उसळत असं, त्याला जरा बी दम निघत नसन. मालक झालं की शेणातल्या आळीवाणी यायची आळी वळवळ करीत असन, की अंगातल्या चांगलं चुंगलं खाण्याचं पाणी हुतुतू करीत असन. मोठ्यानं बी मालकीच्या काळात तेच केलं. अंदुगर लोक चांगुलपणानं नाव घ्यायचे, पण त्यानं बी ढोरानं दुरमुडी देऊन उभ्या ज्वारीत शिरावं तसा चंद्रीच्या कासोट्यात शिरला. त्याला जरा आबी लाज वाटली नाही. आणि नवरा मेला बिचारा. बाप तसे लेक, कोणाला काय म्हणावं. त्यो बी असाच यायच्या वाणीच. कामावर ठेवताना निवडून निवडून बाया ठेवायचा. प्रत्येक टायमाला बाया बदलायचा. त्यो काळ बी वेगळा होता. माणसाला टायमाच्या टायमाला खायला मिळत नव्हतं. ज्वारी दे, गहू दे, पैसे दे असं करून तो त्यांना जवळ करायचा. पण त्याचा इतका गर्दा उडत नव्हता. तो एकाच गाई महागवी राहत नव्हता. म्हणून बी असं वाडा तेच हाय, तेच पुन्हा बार बार घडायले, फक्त मालक मात्र बदलायले. अंदुगर नवरा मोठा लोक, आता लहाना, उद्या त्याची लेकरं. हे असंच चालन का पिढ्यान पिढ्या. समद्या घराचा नासोडा ज्याच्या पायी व्हायलाय, तरी ह्यो मालक याच्यातच बुडायलाय. पुन्हा संघ घराला घेऊन बुडायलाय, नदीतल्या भोवऱ्यासारखा. द्वारकाबाई विश्वनाथाचं बदलत चाललेलं वागणं बारकाईनं पाहते आणि पुन्हा द्वारकाबाई विश्वनाथाकडील कारभार काशीनाथाकडे देण्याचा निर्णय घेते. आणि काशीनाथाकडे कारभार गेल्यानंतर विश्वनाथ द्वारकाबाईजवळ रडत बसतो. द्वारकाबाई त्याची समजूत घालतात आणि पुष्पाला विश्वनाथाला दूध टाकून साबुदाणा करून द्यायला सांगतात. तेव्हा पुष्पा चिडून बोलते आणि तिचं बोलणं ऐकल्यानंतर द्वारकाबाई तिला म्हणतात, अगं लाज नाही वाटत का काही बोलायला लागलीस ते? तुझा नवरा आहे त्याला बोलतीस तू? त्यावेळेला निर्मला म्हणते, मला काहून माहीत नाही, माझाच तर नवरा आहे ते, म्हणून तर असं बोलायले. तुम्ही त्याच्या माय आहेत, करा त्याच्या समध्या आकांक्षा पुऱ्या. त्या तिकडच्या रांडला बी इथं माझ्या उरावर घेऊन या, म्हणजे त्याचं बी रडणं राहतं आणि तुम्ही बिगार होता. द्वारकाबाई एकदम नरम होतात. नाही ग, उग तू त्याच्यावर काही बी तुफान घेऊ नकस. एवढ्याशा गोष्टी पायी ते असं कसं करीन? त्याला दुसरंच काहीतरी दुखत असेल. मग कसा विचारित मनावर? सांग माय, तुझं काय दुःख आहे ते. आता ती रांड यायचं तोंड फोडीत असेल ना. गेल्या महिन्यातली चंदी भाऊसाबाईनं हिसकटून घेतली. आता ती दातावर दात घासून उपाशी मरत असेल आणि हे तिथं गेले की यायचं थोबाट टेशीत असेल, म्हणून रडणं चाललंय. तुम्ही त्याचं ऐकून घ्यायला म्हणून तुमच्यापाशी गवर घातलेला आहे, दुसरं काही नाही. आता तुम्ही अजिबात खाली जाऊ नका, मरू द्या त्याला, काही होत नाही. तिचं हे बोलणं ऐकून द्वारकाबाई अवाक होतात. सुनंदा माहेरी आलेली असते. त्यावेळी पुष्पाला म्हणते, माय वहिनी कशा होतो, तुम्हाला त्याचं काहीच वाटणं झालंय. आपला नवरा कसा वागायलाय आणि तुम्ही आपलं मस्त राहिल्या. त्यावेळी पुष्पा म्हणते, मग काय करावं, आपल्या रिकाम्या वाटण्यानं त्याच्या वाटा थोड्याच बदलणार नाही. तरी बी आपला नवरा हाय, एखादीनं किती आदळापट केली असती. अहो, या घरात किती बी काही करा, काही होत नाही. त्याची माय त्याच्या मागं उभी असते. बापू तसं काही बी कर, पण घर सोडून जाऊ नगस. पोरग जरा असं नाचलं की माय त्याला जे मागल ते देते. मग आमचं काय चालतंय? मागं अक्कानं किती केलतं, आदळापट केली, रुसून बसल्या, त्याला येऊ नका म्हणून सांगितलं. काय झालं त्याचं? माय पाया पडून घेऊन आली ते आली. त्या शेण काढणारीला बी उरावर घेऊन आली आणि इथं आल्यावर बुवा म्हणला. पटत असन तर हे असं हाय, नसल पटत तर जसं करायचं तसं कर. मग काय बोलती, बसल्या ग. त्याची माय बिगच, मग माझं तरी काय वेगळं होणार आहे. तसंच त्या परता न केलेलं बरं. आपलं दुःख आपल्याच मनात. आणि हेच पहा की बुवा 2 दिवसापासून रडायलाय आणि माय त्याची समजूत घालायली. उद्या त्याईनं जर तिला घरात आणायचं म्हणलं तर त्या तवाच म्हणतील, बाप्पा तुझं रडणं जर थांबणार असेल आणि तू जर लुकलुकवाणी राहत असशील तर आण तिला घरात. काय हाय रे त्याच्यात, मामलतच काय हाय, तिथं राहती ती इथं राहील. म्हणून मी काहीच बोलत नाही, त्याला बी काही म्हणत नाही. तुमच्या मनात येईल तसं करा. घरात आणून टाकलं तर लेकराला खाऊ घालते, नाही टाकलं तर मरतील तुमचे लेकरं उपाशी. तुम्हाला यायचं या, नसल यायचं तर नका येऊ.
तिच्या बोलण्यानं सुनंदाला पुष्पाच्या मनातली असह्यता आणि तिच्या मनाचं असह्य दुखरे पण कळून जातं. त्यावेळी ती तिला म्हणते, ते बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही काहीच केलं नाही का, असा प्रश्न विचारल्यानंतर पुष्पा म्हणते, आपण किती बी काही करा, काहीच होत नाही सुनंदा, काहीच होत नाही. सुनंदाबाई, आता कारभार बदललाय, आता सांगायची म्हणायची गरज नाही, आपण मत्यात तुटते. पैसाच नसल्यावर त्या रांडावी कशाला जवळ धरतील. ते काय खाली 2 दिवसापासून तेच तर तोडणं चालू आहे, म्हणून तर कळ लागायला लागली आणि रड यायला लागले. या घराच्या मालकाला कोणाचा श्राप आहे की माय, याच्या मालकीला रान पुजलेलीच आहे. तिच्या बोलण्याबरोबर निर्मला दचकली. तिचं मन विचार करू लागलं, पुन्हा पूर्वीसारखं तर होणार नाही, म्हणजे पुन्हा पहिले पाडे 55, पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती. काशीनाथ कारभारकी हातात घेतो. पेरणी होते, तुरी काढल्या जातात, त्यांना व्यापाऱ्याकडे नेलं जातं. पट्टी आणता येईल म्हणून काशीनाथ निवांत राहतो आणि एक दिवस घरातला बाजार भरायचा म्हणून तालुक्याला जातो. व्यापाऱ्याकडे जातो, तुरीचे पैसे मागतो. व्यापारी विश्वनाथाने पैसे घेऊन गेल्याचे सांगतो. तेव्हा सामान न घेताच काशीनाथ घराकडे येतो. घरी आल्यावर द्वारकाबाईजवळ घडलेलं सगळं सांगतो. विश्वनाथाला पैसे परत द्यायला सांग असंही सांगतो. विश्वनाथ पैसे परत देत नाही. तेव्हा दोघांमध्ये द्वारकाबाईच्या समोरच मारामारी होते आणि ते सोडवायला गेल्यानंतर द्वारकाबाईला काशीनाथाच्या हाताचा धक्का लागतो. द्वारकाबाई एका अडंगावर पडते. तिला उठता येत नाही. दवाखाना केला जातो. सुनंदा येते. घरात वाद वाढलेला असतो. घराच्या वाटण्या होत असतात. ज्या वाटण्या होऊ नये म्हणून द्वारकाबाईची धडपड असते, त्याची सुरुवात त्यांच्या समोरच होते. त्या धक्क्यातच द्वारकाबाईचा शेवट होतो. या कुटुंबाबरोबरच दुसरं एक कुटुंब आणि त्याचे प्रश्न या कादंबरीमध्ये येतात. ते कुटुंब म्हणजे सुनंदा ज्या घरात दिलेली आहे ते बाळाजीचं घर. बाळाजी कोरडवाहू शेतकरी, वारकरी माणूस, त्याची 3 मुलं. श्रीपती घराचा कारभारी, त्याची बायको गंगू. नामदेव त्याची बायको सुनंदा आणि गेल्या 6 महिन्यात घर बिघडलं त्याला कारण ठरलेली किसनची बायको कुसुम. कुसुम ही पुढाऱ्याची पोरगी आहे. कुसुम महिना 15 दिवसाला पोटदुखीचं निमित्त करून तालुक्याच्या दवाखान्याला जाते. दवाखान्यात गेल्यानंतर चित्रपटाला जाते. भावाकडे मुक्कामी राहते. त्यामुळे खर्च आणि शेतातल्या कामाची बुडवणूक होत असते. काही ना काही निमित्त करून दोघेही घराबाहेर पडत असतात. अशातच कुसुमला दिवस जातात. एक दिवस कुसुमचं पोट पहाटेच दुखायला लागतं. श्रीपतीला वाटतं हे नेहमीचीच ढंग आहे त्यांची, म्हणून तो दुर्लक्ष करतो. पण शेवटी खूपच जास्त होतंय हे लक्षात आल्यावर दवाखान्यात नेलं जातं. यातच ते मूल जगात येण्या अगोदर दगावतं. याचं खापर मात्र गंगूवर फोडलं जातं. कारण गंगूला मूल नाही आणि तिनेच आपल्या खाण्यात काहीतरी घालून मुलाला मारलं असं तिला वाटतं आणि सुनंदाला सांगून ती गंगूला वाळीत टाकते. सुनंदाला 2 मुली आहेत आणि लहाना विठ्ठल आहे. आनंदाने या घरात ते राहत असतात. परंतु कुसुमच्या बोलण्याने सुनंदाच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकायला लागते. एक दिवस दुपारच्या वेळी विठ्ठल पाळण्यात झोपलेला असतो. अचानक उठतो. जवळ कोणी नाही हे पाहून रडायला लागतो. गंगू त्याला घेते, पण सासू सखूबाई हे ज्यावेळेला बघते त्यावेळेला गडबडीने गंगूच्या हातातलं लेकरू ओढून घेते. गंगूला खूप वाईट वाटतं. आपल्याला मूल नाही म्हणून हे लोक आपल्याशी असं वागत आहेत याची खंत तिला वाटते. आणि असंच एका दिवशी सकाळी सकाळी सुनंदा आणि कुसुम दोघेही ज्वारी धुत असतात आणि तेवढ्यात विठ्ठल उठतो आणि रडायला लागतो. त्यावेळी सखूबाई त्याला घेतात आणि अंगणात त्याला खेळवत बसतात. गाय घरात येते आणि गाईला हाकारण्यासाठी विठ्ठलला खाली ठेवून अंगणात खेळायला सोडून सखूबाई गाईला हाणण्यासाठी दाराकडे जातात. रस्त्यावरून समिंद्राई चाललेली असतात. त्यांना बोलतच सखूबाई थांबतात. सुनंदा धुतलेली ज्वारी वाळत घालण्यासाठी जाते. विठ्ठल अंगणात खेळत असतो, माती खात असतो, परंतु त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. तेवढ्यातच गंगू खरकटे भांडे ठेवण्यासाठी अंगणात येते. विठ्ठलला बघून त्याला उचलून घेण्याचा मोह तिला होतो, परंतु मागचा प्रसंग आठवून ती तोंड फिरवून घरात निघून जाते. विठ्ठल खेळत खेळत अंगणात असलेल्या बादलीजवळ जातो. बादली अर्धी पाण्याने भरलेली असते. तिला धरून तो उभा राहतो.
त्याच्या हेलकाव्याने बादलीतलं पाणी हलतं आणि हलणाऱ्या पाण्यात हात घालण्याचा प्रयत्न विठ्ठल करतो. त्या धडपडीतच विठ्ठलचं डोकं पाण्यात बुडतं आणि विठ्ठलचा जीव जातो. ही गोष्ट सखुबाई आणि सुनंदा यांच्या जिवारी लागते आणि यासाठी पुन्हा गंगूला दोषी मानलं जातं. आणि ज्या घरातल्या लोकांनी माझ्या विठ्ठलचा जीव घेतला त्यांच्यासोबत मी राहणार नाही या निर्धाराने घराच्या वाटण्या होतात. वाढती महागाई, शेतीचे उत्पन्न आणि खर्च यांचा न जुळणारा ताळमेळ, घरातल्या माणसांवरील उडालेला विश्वास यामुळे घराच्या वाटण्या करायच्या ठरतात. अत्यंत चतुराईने श्रीपती शेताचा अर्धा हिस्सा आणि घराचा अर्धा भाग स्वतःकडे ठेवतो. या दोन्हीही कथानकाबरोबरच कादंबरीत शेतीचे प्रश्न, रोजंदारीचे बदलते स्वरूप, गावगाडा, बदलती नैतिक मूल्य, रीतीभाती, वृद्धांचे प्रश्न, लोकांच्या मानसिकतेत होत असलेला बदल या कादंबरीमध्ये येतो. या संपूर्ण कादंबरीच्या वाचनामध्ये मी जी कथा माझ्या मनात रचली त्याचे वेगळेपण मला आपल्यासमोर ठेवले पाहिजे. माझ्या मनात हा जो आशय आला किंवा या आशयाकडे जाण्यापूर्वी काही गोष्टी मला नमूद केल्या पाहिजेत. या कादंबरीमध्ये एकच एक नायक अथवा एकच एक नायिका यांचं विकसन आणि त्यातील संघर्ष या कथानकाचं स्वरूप नसून अनेक प्रकारचे लोक आणि अनेक प्रकारची माणसं या कथानकामध्ये येतात आणि ही एका समूहाची गोष्ट आहे असे ध्यानात येते. तेव्हा मी असा विचार करत गेले की गोतावळा, पाचोळा अथवा यासारख्या अन्य ग्रामीण स्वरूपात मोडणाऱ्या कादंबऱ्या यांचा नायक एकच एक आणि ती संपूर्ण नायकाच्या जीवनाची कहाणी हसा ठसा मनावर उमटत जात होता. पण या कादंबरीत नायक मनामध्ये ठसण्याऐवजी कुटुंब मनामध्ये ठसत जातं. म्हणजे ही गोष्ट एका गावाची, पर्यायाने एका प्रातिनिधिक गावाची ठरते. ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातली असू शकते. तसेच ही गोष्ट एखाद्या कुटुंबाची असू शकते आणि हे कुटुंब महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यातले असू शकते. त्यामुळे या कादंबरीने नायक ही संकल्पना बदलवली हे प्रथमदर्शनी मला जाणवते. दुसरे असे की या संपूर्ण खेड्याच्या बदलाचे चढ उतार ही कादंबरी टिपते. हे चढ उतार बाह्य गोष्टींचे दाब स्वीकारणारे आहेत. खेड्यामध्ये शहर घुसल्यानंतर खेड्याची जी घुसमट सुरू झाली त्या घुसमटीला या कादंबरीत शब्दरूप केले आहे आणि कोणी या कादंबरीचा संबंध जागतिकीकरणाशी जोडण्याची शक्यता आहे. पण तो जागतिकीकरणाशी न जोडता जेव्हा महाराष्ट्राच्या शहरांचं अतिक्रमण खेड्यांवर सुरू झालं तेव्हा बदललेल्या खेड्याच्या मानसिकतेचं चित्रण या कादंबरीत येतं असं मला वाटतं. जेव्हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अवकाश बदलत गेला आणि नगरांनी महानगर होणं ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा छोट्या छोट्या तहसीलमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटत गेले आणि तहसीलचे गाव खेड्यामध्ये घुसण्याची प्रक्रिया सुरू झाली. सारांशाने सांगायचे झाल्यास महानगर शहरामध्ये घुसले, शहर तालुक्यामध्ये घुसले आणि तालुका गावामध्ये घुसला. या घुसण्याच्या प्रक्रियेमुळे घुसण्याच्या प्रक्रियेमुळे मानसिकतेमध्ये होणारे बदल कसे आणि कोणत्या प्रकारचे आहेत हे ही कादंबरी प्रातिनिधिकपणे दर्शविते. महानगर जेव्हा नगरात घुसते तेव्हा माणसाचे व्यक्तिकेंद्रित जगणे नकळत माणसात बदल घडवत जाते. महानगरातून नगर जसं बदलतं तेव्हा नगर जेव्हा तालुक्यामध्ये येतं आणि तालुका जेव्हा खेड्यामध्ये घुसतो तेव्हा होणारे बदल 5 प्रकारचे असतात. जगण्यात व्यक्तिकेंद्रितता येते, नासाडीला सुरुवात होते, भौतिक चंगळवाद वाढतो, माणसामाणसातील नातेसंबंध पातळ होत जातात, माणूस संशयाने जगू व वागू लागत असतो. या 5ही गोष्टींची उपस्थिती या कादंबरीमध्ये असल्याचे आपल्याला प्रत्ययाला येते. त्यामुळे ही कादंबरी महानगर, नगर, तहसील आणि खेडे यातील आंतरसंबंधांची गुंतावळ वाचकांसमोर ठेवते. ही गुंतावळ सहजी उकलता येण्याची शक्यता नाही. ही गुंतावळ उकलण्यासाठी खेड्यात घुसलेले शहर बारीक बारीक अंगाने तपासावे लागते. शहर खेड्यात घुसत असताना पहिल्यांदा शिक्षण ही व्यवस्था खेड्यामध्ये घुसते. महात्मा फुले असं म्हणाले, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले.
पण ही विद्या खेड्याकडे येत असताना काय घेऊन आली याचा शोध घेणे गरजेचे आहे. जेव्हा खेड्यात शिक्षण आलं त्यावेळी शिक्षणाने एका गावाची 2 गावं निर्माण केली आणि ही 2 गावं एका गावातच राहत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेचे वर्ग तयार झाले. शिक्षण घेऊन नोकरीला लागलेल्या नोकरदारांचा एक वर्ग आणि शेती करणाऱ्या माणसांचा एक वर्ग अशी 2 खेडी एका गावामध्ये दिसू लागली. या नोकरदार वर्गांनी भौतिक वस्तूंचा सुळसुळाट केला. म्हणजे घरामध्ये फॅन असणे, घरात किचन कट्टा असणे, गॅस असणे, फ्रीज असणे, कूलर असणे, टीव्ही असणे, या गोष्टी एकट्या येत नाहीत तर त्या जगण्याच्या धारणा घेऊन येतात. जेव्हा एखाद्या घरामध्ये कूलर येतो तेव्हा न कळत तो घरातल्या सर्व माणसांची मानसिकता बदलवून टाकतो. एखादा टीव्ही येणं, एखादा फ्रीज येणं, एखादा कूलर येणं, एखादी मोटरसायकल येणं, या गोष्टीतून होणारे आंतरिक बदल आणि माणसांच्या मानसिकतेमध्ये होणारी स्थित्यंतर अत्यंत सहजपणे ही कादंबरी चित्रित करते. उदाहरणच घ्यायचे झाले तर जेव्हा एखाद्या गावात एखाद्या घरात मोटरसायकल येते तेव्हा 4 पावलं चालणं ही गोष्ट अवघड अथवा त्याज्य होऊन बसते. 4 पावलं चालणं जेव्हा त्याज्य होतं तेव्हा शारीरिक व्याधींचा संचार आपोआपच माणसाच्या प्रकृतीत होतो. हे मी उदाहरण यशासाठी घेतलेलं आहे की भौतिक चंगळवादाच्या वस्तू घरामध्ये आल्या की घरातील माणसांची मानसिकता बदलत जाते आणि त्यांची विचार प्रक्रिया वेगवेगळे रूप धारण करून नवा गुंता तयार करते. या कादंबरीमध्ये हा गुंता सूक्ष्मपणे दाखवलेला आहे. तो किसन घरात कूलर आणतो या प्रसंगातून. दुसरी गोष्ट या कादंबरीने सूक्ष्मपणे टिपलेली आहे ती म्हणजे व्यक्ती नातेसंबंधामधले पातळपण. म्हणजे या कादंबरीतील द्वारकाबाई ही संपूर्ण कुटुंब संघटित ठेवू इच्छिते. हीच पद्धती कधी काळी गावामध्ये होती. म्हणून गावात पाचामुखी परमेश्वर ही संकल्पना अस्तित्वात होती. म्हणजे कर्त्या माणसाला गावामध्ये अत्यंत मान असेल आणि त्यामुळे गावातील कर्त्या माणसाच्या समोरून जात असताना प्रत्येक जण त्यांच्या नजरेला नजर न भिडवता खाली मान घालून जात होता किंवा स्त्रिया चप्पल हातात घेऊन जाण्याची परंपरा काही गावांमध्ये होती. याचे 2 अर्थ निघतात. एक तत्कालीन दहशतीचा अर्थही आपण काढू शकतो आणि दुसरा चप्पल हातात धरून वाड्यासमोरून जाणं याचा अर्थ गुलामी असाही काढू शकतो. यातला चांगला अर्थ असा निघू शकतो की त्या घराच्या धाकाखाली संबंध गाव वावरत होतं. हाच धाक घरामध्ये एका कर्त्या सवरत्या माणसाचा किंवा त्या घरातील वयोवृद्ध माणसाचा असतो. या कादंबरीमध्ये द्वारकाबाई ही वयाने अधिक आणि कर्ती अशी महत्वाची व्यक्ती आहे. तिची 2 मुलं आणि ती चाललेला संसार यातील गुंतावळ ही कादंबरी मांडते. आता कर्त्या धरत्या माणसांच्या संकल्पना गावात बदलत गेल्या. पाचामुखी परमेश्वर ही व्यवस्था बदलत गेली आणि घटनेनुसार आपल्याला विविध हक्क आहेत आणि स्वातंत्र्य आहे याचा प्रसार आणि प्रचार खेड्यापर्यंत आल्यानंतर गावातील व्यक्तीतील बदललेले नातेसंबंध या कादंबरीत येतात. तेच बदललेले नातेसंबंध घरात सुद्धा आपल्याला दिसायला लागतात. ही नाती पती पत्नी असेल, भाऊ भाऊ असेल, बहीण भाऊ असेल, आई मुलगा असेल, जावा जावा असेल, सासू सून असेल, हे नाते बंध पातळ होत गेल्याचे अनेक पुरावे या कादंबरीमधनं आपल्याला दिसतात. शहर, महानगर आणि खेड्यात घुसण्याने खेड्याच्या पारंपरिक व्यवस्थेला हादरे बसले. परंतु व्यक्ती मनामध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या आकांक्षा आणि त्यातून तयार झालेले गुंते या कादंबरीत येतात. उदाहरणार्थ काशीनाथ आणि चंद्री, विश्वनाथ आणि आशी यांचे संबंध. गाव खिळखिळं होत असताना घरच कसं खिळखिळं होत जातं याचं ही कादंबरी आपल्याला प्रत्यंतर देते. अलीकडच्या कालावधीमध्ये विविध गोष्टींनी गावच खिळखिळे करून टाकलेली आहे. यामध्ये पहिली गोष्ट राजकारण. राजकारणाला आधारित असणारी सत्तास्थानं, सहकारातील सत्तास्थानं आणि गावामधील विविध जातींमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील स्पर्धांचं चित्रण. या सगळ्यामुळं गावच कसं खिळखिळं होत आहे याचे दर्शन ही कादंबरी घडवते. हे दर्शन घडवत असताना घराचा कारभारी होण्याची चढाओढ न दाखवता सूक्ष्मपणे कारभारी पद कसे हिसकावून घेतले जाते याचे चित्रण ही कादंबरी रेखाटते. या संपूर्ण कादंबरीला शहर खेडे यांचा आयाम आहे. त्याचप्रमाणे स्त्रीच्या बदलत्या वर्तमानाचा आयामही प्राप्त होतो. या कादंबरीतील विविध स्त्रियांची व्यक्तिचित्रे याचे प्रत्यंतर देतात. यात येणाऱ्या अनेक स्त्रिया कोणकोणत्या पद्धतीने वागतात हे जरी आपण पाहिले
तरी सुद्धा या स्त्री विश्वाचे वेगळेपण आपल्यासमोर येते. रूढ खेड्यातील स्त्री फारच पारतंत्र्यात आणि गुलामीत होती असे म्हणणे अर्धसत्य ठरते. खेड्यामध्ये स्त्रीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा जो दाब होता किंवा त्या स्त्रीला वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळे स्थान होते हे आपल्याला नमूद करावे लागते. म्हणजे सासू-सून संघर्ष हा खेड्यात नव्हता अशातला भाग नाही, तो असतोच. पण तो असताना खेड्यातल्या वयोवृद्ध स्त्रीला सर्व गोष्टींचे अधिकार आपोआपच प्राप्त होत असतात आणि तिच्या म्हणण्यानुसारच कोणतेही घर चाललेले असते. अशा अर्थानं आर्थिक सत्ता सुद्धा अशा वयोवृद्ध स्त्रीकडेच असते आणि तिच्या म्हणण्यानुसारच संपत्तीचे वाटप सुद्धा होत असते. हे मातृसत्ताक पद्धतीचे उरलेले अवशेष खेड्यामध्ये सतत दिसतात आणि वेगवेगळ्या प्रकाराने दिसतात. सासू-सुनेचा छळ हा खेड्यात अधिक होत असतो हे बरोबर, पण कालची सून जेव्हा सासू होते आणि ती जेव्हा सर्व अधिकाराच्या मध्ये आपली सत्ता जमवते त्यावेळी तिच्या वर्तनात होणारा बदल हा कादंबरीत सहजपणे लेखक तपशिलाने मांडला जातो. गावातील जातीजातीचे सहसंबंध आणि सहानुभवाचे संबंध म्हणजेच आलुते बलुते यांनी गावगाडा बनलेला असतो. या गावगाड्याचे चित्रण ही कादंबरी करते. रोजंदारी सालदार यांचे प्रश्नही या कादंबरीत येतात. कादंबरीतील निवेदन वेगवेगळ्या पद्धतीने बदलवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला असला तरी कादंबरी ही तृतीय पुरुषी निवेदनातली आहे. या कादंबरीत घडत आहे, घडवले जात आहे अशी चित्रात्मकता येते. या चित्रात्मकतेतून तपशील भरगच्चपणे भरून एखादा प्रसंग समोर सहज घडतो आहे असे चलचित्र निर्माण केले जाते. ही चलचित्र शैलीची कादंबरी वाचकाला प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभवही शब्दातून देताना दिसते. यासाठी या कादंबरीमध्ये मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील भाषेचा वापर केलेला आहे. या भाषेच्या अनेक परी लकबी या कादंबरीतून येतात. वेळोवेळी उपमा, वाक्यप्रचार आणि म्हणी यामुळे कादंबरीची भाषा ही अधिक बोलकी होते. निजामी राजवटीतील मराठवाडा हा भाग असल्यामुळे इथल्या बोलीवर दखणीचा प्रभाव दिसतो. त्याचेही काही उदाहरणं या कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतात. सारांशाने ही कादंबरी अनेक कारणाने महत्त्वाची ठरते. नंबर 1, ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही, ती समूहाची कथा आहे. या कादंबरीने ज्या प्रकारच्या ग्रामीण कादंबऱ्या होत्या त्या प्रकारच्या कादंबरीला नकार देण्यामध्ये इतर कादंबऱ्यांच्या बरोबर महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यामुळे ही कादंबरी गावाची कादंबरी होते. ती कोणत्याही एका व्यक्तीची किंवा नायकाची किंवा नायिकेची कादंबरी होत नाही. नंबर 2, या कादंबरीमध्ये नगर, महानगर आणि त्यांचं शहरामधून गावाकडे येणं आणि गावातील गुंते उलगडून दाखविणं हे काम या कादंबरीने यशस्वीरित्या केलेले आहे. नंबर 3, भरगच्च तपशिलावर कादंबरी कशी उभी राहते याचे ही कादंबरी उत्तम उदाहरण आहे. फक्त तपशिलावर कादंबरी उभा करण्याचा या कादंबरीकाराचा प्रयत्न उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा आहे. नंबर 4, या कादंबरीमध्ये वेगवेगळे अर्थनिर्णयन करण्याचे सर्व तपशील कादंबरीकाराने व्यवस्थित पेरलेले आहेत. कोणालाही सत्ता संघर्षाची कादंबरी वाटू शकेल, कोणालाही कादंबरी गावातल्या परिवर्तनाची वाटू शकेल, कोणालाही खिळखिळ्या होणाऱ्या गावाची शोकांतिका वाटू शकते, कोणालाही कादंबरी एका कुटुंबाची संघर्ष कथा सुद्धा वाटू शकते. जसा वाचक कादंबरीकडे जाईल तशी ही त्याला अर्थनिर्णयनाचा हक्क देणारी कादंबरी आहे, म्हणून ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंबर 5, या कादंबरीने मराठी कादंबरीतील रूढ ग्रामीण कादंबरीची भाषा, निवेदन पद्धती, रचनाबंध यांना आव्हान दिलेले आहे. त्यामुळे ही कादंबरी महत्त्वाची व अधोरेखित करता येण्यासारखी कादंबरी आहे. नंबर 6, या कादंबरीमुळे खेड्याच्या वर्तमानाकडे लेखकाने कसे पाहावे याची दृष्टी ही कादंबरी देते. त्यामुळे या कादंबरीने निर्माण केलेले विविध व्ह्यू हे वाचकाला संपन्न करणारे आहेत. या कादंबरीने मला काय दिले या प्रश्नाकडे ज्यावेळी मी वळते तेव्हा या कादंबरीच्या वाचनापूर्वी खेड्याविषयी माझी जी मतमतांतरे होती, जे ग्रह होते ते ग्रह या कादंबरीने बदलवले. या कादंबरीने संबंधाकडे कसे पाहावे याचे उन्नत भान मला दिले. या कादंबरीने गाव समजून घेण्याची पद्धती माझ्यासमोर विकसित केली. या कादंबरीतील संघर्षाने व्यक्तीतील संघर्षाचे स्वरूप किती प्रकारचे असू शकते आणि त्या संघर्षातून कोणकोणते निर्णयात्मक गुंते तयार होऊ शकतात
याचे भान मला दिले. या कादंबरीने ग्रामीण कादंबरीच्या रेषा पुसट करून संपूर्ण मध्यवर्ती प्रवाहामध्ये आपले स्थान अधोरेखित केले असल्यामुळे मला या कादंबरीने संपन्न वाचनाचा अनुभव देऊन अधिक उन्नत केले हे मान्य करून मी ही मांडणी थांबवते. धन्यवाद.